भुसावळ अमृत योजना पाणी टाकीचे काम 3 महिन्यांपासून ठप्प. भाजप नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव. भुसावळ शहरातील अमृत योजना अंतर्गत पाणी टाकीचं काम गेल्या 3 महिन्यांपासून अचानकपणे थांबवण्यात आल्याने नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महत्त्वाच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचं काम कोणतेही स्पष्ट कारण न देता बंद ठेवण्यात आल्यामागे नेमका काय हेतू आहे असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी भाजपच्या नगरसेवकांनी आज नगरसेविका वॉटर सप्लाय कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातलाय. अमृत योजनेतील पाणी टाकीचं काम तात्काळ का थांबवण्यात आलं, हे काम कधीपासून सुरू होणार आणि विलंबास जबाबदार कोण, याबाबत नगरसेवकांनी जाब विचारलाय. नगरसेवकांनी सांगितले की अमृत योजना ही केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतील कामे रखडल्यास शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काम थांबवण्यामागील कारणे स्पष्ट करावीत व तातडीने काम सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर मुख्याधिकारी यांनी नगरसेवकांना 2 दिवसात संपूर्ण माहिती देऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 2 दिवसात कामासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली जाईल, तसेच अडचणी दूर करून काम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्याधिकारी यांनी सांगितले. दरम्यान 2 दिवसात समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिलाय. शहराच्या पाणी पुरवठ्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकल्पाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. भुसावळ शहरातील आणि जामनेर रोडवर मुख्यतः सुरू असलेलं अमृत योजनेचं काम गेल्या 3 महिन्यापासून सुरू होतं आणि ज्या शहरवासियांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती गेल्या काही वेळेपासून त्याचा टप्प्याटप्प्याने पूर्ण होत होता. तर काय कारणाने सुरू असलेलं काम बंद केलं, कारण की एखादी वेळा काम सुरू होतं तर त्याचे पूर्ण नियोजन करून सुरू होतं, त्या जागेची पूर्ण पाहणी केली जाते, त्यानंतरच त्याला त्याची वर्क ऑर्डर दिली जाते की हे काम सुरू करा. जे काम 3 महिने आधी सुरू केलं, ज्यावेळी निवडणुका नाही झाल्या होत्या, ते काम निवडणुकानंतर का कॅन्सल करण्यात येतं, का बंद करण्यात येतं आहे. आणि ते काम भुसावळ शहरासाठी, प्रत्येक माणसासाठी आणि प्रत्येक शहरातल्या हे जे नगरपालिकेचे ऑफिसर आहे यांच्यासाठी पण ते महत्त्वाचं आहे, कारण की पाणी त्यांना पण लागणार आहे, पाणी आम्हाला पण लागणार आहे. तर मी फक्त एवढं सांगेल की राजकारण करा, पाण्यात राजकारण करू नका. पाण्यात राजकारण करणारा माणूस कधीच वरती आलेला नाही आहे. पाणी हा धर्म आहे, जात आहे, हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तर ह्यामुळे मी माननीय मुख्याधिकारी साहेबांना सांगेल की येणाऱ्या 2 दिवसात दिलेला शब्द पाळा, योग्य ते कारण दाखवा, नाही तर काम सुरू करा. त्यानंतर 2 दिवसानंतर आमचा रुद्र अवतार त्यांना दिसणारच आहे. मागील 3 महिन्यापासून जो माझ्या वार्डामध्ये जो टाकीचं काम चालू आहे संतोषी माता मंदिराचं, त्याचं काम अचानकपणे बंद झालं. त्याच्या बंद झाल्यामुळे ह्या ज्या टाक्या ह्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आज एक टाकी जरी बंद पडली तरी पूर्ण ते काम थांबून जाईल. आणि जो 10 वर्षाचा जो प्रश्न जो तो आम्ही ज्या वार्डात हा चालू आहे, पाण्याचा प्रश्न 10 दिवसापासून येतो पाणी, नंतर कोणी गढूळ येते म्हणते, काही येते, हा प्रश्न तसा जाईल परत. म्हणजे एकीकडे बोंब करायची की अमृत योजना चालत नाही, काम करत नाही, एकीकडे स्वतःच बंद पाडायचं परत. असं काही असेल तर आमचे पक्ष नेते, गट नेते किंवा आमचा पक्ष ह्या गोष्टी किंवा आम्ही स्वतःसुद्धा नगरसेवक असून ह्या गोष्टीला आम्ही विरोध करतो आणि करून दाखवू, बोलण्यापेक्षा करून दाखवू या गोष्टीचा. भुसावळमध्ये संतोषी माता मंदिराच्या मागे सुरू असलेली अमृतच्या पाण्याची टाकी काही 2 दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने काम बंद करण्यात आलेलं आहे. आणि त्या प्रश्नासाठी सर्व भारतीय जनता पार्टी नगरसेवक आम्ही आज इथे वॉटर सप्लायला मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. ही अमृत योजना जी रखडत चाललेली आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले माननीय आमदार मंत्री महोदय संजय भाऊ सावकारे असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, आम्ही कायम प्रयत्नात आहोत. फेज 2 सुद्धा मंजूर झालेला आहे. आणि असं असताना ह्या टाकीचं काम बंद करण्याचं कारण आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यास आलेलो आहोत. आणि हे काम ज्या पद्धतीने साहेबांनी आम्हाला उत्तरं दिलीत किंवा PMCला बोलावं लागेल, विचारावं लागेल, तर हे सर्व काम चालू करण्याच्या आधी होत असतं आणि या सर्व परवानग्या घेऊनच हे काम चालू झालेलं होतं असं आमचा ठाम समज आहे. आणि असं असताना काम बंद करण्यामागे कोण आहे आणि हे कोणाच्या आदेशाने काम बंद होत आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. 2 दिवसात अपेक्षित उत्तर न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. आता जे निवडणुकीमध्ये पाणीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजला होता, तेच अमृत योजनाचं काम थांबवण्यात आले असं भाजपा विरोध नगराध्यक्ष यांनी नगरपालिकेचे नगरसेवकांनी आरोप केलेला आहे. कारण काय आहे? महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची ही अशी संयुक्त अमृत योजना याचं काम 3 ते 4 ठिकाणी चालू आहे. तापी नदीपात्रामध्ये जॅकवेलचं काम आहे, इन्स्पेक्शन वेलचं काम चालू आहे.
आपले नवोदय विद्यालय हायवेला लगत आहे, तिथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट WTPचं काम सुरू आहे. त्याचबरोबर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वितरण नलिका किंवा पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे. आणि पाण्याच्या टाकीचा आत्ता निवेदन दिलेलं आहे, त्यानुसार आता एक्सकॅव्हेशन झालेलं आहे, म्हणजे खुदाई झालेली आहे. या योजनेचे जे PMC आहेत त्यांना आपण बोलवून त्वरित निर्णय घेतला जाईल. सर, गेल्या अनेक वर्षापासून अमृत योजनेचं काम जे आहे राखडलं होतं, परंतु आता परत अमृत योजनेचं काम सुरू झालेलं आहे. तरी देखील कोणी लेखी हे दिलं आहे की तुम्हाला की काम थांबवत या? नाही, लेखी कोणाचं पत्र किंवा काय आलेलं नाही आहे आणि आम्ही लेखी दिलेलं नाही आहे. पण PMCनं हे करून आपण त्वरित निर्णय घेतला जाईल. मग काम का थांबवण्यात आलेलं आहे ते? एक्सकॅव्हेशन झालेलं आहे. टेक्निकली काम पाहण्यासाठी PMCला आपण बोलवतो आणि आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.